गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त परायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं आमच्या या ब्रह्मानंद लहरी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर आज आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय 4 भाग 2 ज्ञान संन्यास योग। तर भगवान परमात्मा अर्जुनाला यज्ञाची कसे प्रकार सांगतात बघा। मनोनि ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधाले जयासम तया कर्तव्य ते निष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेकू कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे जे यजनशीला हरणीशी जिही अविद्या हविली मनेसी गुरुवाक्य हुताशी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञ म्हणिजे जेने आत्मसुख कामिजे पंडुकुमरा आता अवधारी सांगे नानिक जे ब्रह्माग्नी सांगिक तया ते यज्ञेची यज्ञोदेख उपासिजे एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाचा मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत्त जाहले इंद्रियानळ। कर्म हे ब्रह्मच आहे अशी एक रूपता उत्तम प्रकारे समजलेली असते। कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ती निष्कर्म्यच आहे। आता ज्याचे अविवेकाचे बालपण गेले आहे विवेकरूपी यौवन प्राप्त झाले आहे ज्याने विरक्तीशी लग्न लावले आहे आणि ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात। अर्जुना त्यात आत्मसुखाचीच इच्छा असते। आता दुसरा आणखी एक प्रकार आहे जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात। ध्यान धारणा व संयम हेच कोणी अग्निहोत्र ते करणारे कित्येक जण मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात। वैराग्य स्वरूप सूर्य उगवल्यावर कोणी अंतकरण निग्रहरूप अग्नीशी वात्सव्य विहार करतात तोच इंद्रिय स्वरूप अग्नी प्रज्वलित होतो। तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धुमे सांडिली 5ही कुंडे मग वाक्य विधीची या निरवडी विषया होती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या एकी या परिपार्था दोषु क्षाळिले सर्वथा आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला तो उपशमेनी हटिला धैर्यवरी दाटिला गुरुवाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरसे मथन केले तेथ जडकरी काजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रमो तो निर्वतोनी केला धुमो मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगो तया मनाचे मोकळे तिची पेटवन घातले जे यमयमू हळुवारले आई ते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराचिया समिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया तेथ सोहमंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माच्या आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राणक्रियेचे श्रुनिशी पूर्णाहुती पडिली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जाहले। इंद्रिय रूपी अग्नीत वैराग्याची ज्वाला निघते तेव्हा
काम, क्रोध इत्यादी विकारांची लाकडे पेटू लागतात. मग अग्नी प्रदीप्त होतो. इंद्रिय रूपी 5 कुंडातून आशारूप पुष्कळ धूर निघून जातो. मग वेदात सांगितलेल्या विधिवाक्याच्या कुशलतेने इंद्रिय रूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. भगवान म्हणतात, अर्जुना, याप्रमाणे काहींनी आपले दोष धुवून टाकले, तर दुसऱ्या काहींनी हृदयरूपी अरणीवर विचाररूप मंथा करतात. तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरु उपदेश रूपी दोरीने जोराने ओढतात. याप्रमाणे समदृष्टीने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. या कृतीने ज्ञानरूपी अग्नी प्रगट होतो. पहिल्यांदा वृद्धी सिद्धीचे आकर्षण हा धूर निघून जातो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. यमदमांनी आयते वाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवून घालते. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपासह जाळल्या की त्याच्या ज्वाळा प्रदीप्त होतात. मग यज्ञकर्ता पुरुष म्हणजे दीक्षित मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो. नंतर वृत्तीरूप प्राणक्रियेच्या सुरवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते. मग आत्मबोधीची सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पूर्णाशु देख घेतला तिही एक एशिया इही यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी अनानी परिप्राप्यते एक द्रव्ययज्ञो हरिपती एक तव सामग्रिया निपजवेती एक योग यागुही आहती जे संगीतले एकी शब्दी शब्द यजुजे तो वाग्यज्ञो म्हणिजे ध्याने ज्ञेय गमिजे तो ध्यानयज्ञो हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति साकडे परी जितेंद्रियासी चिघडे योग्यतावशी ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले भरवणी आपण पातीही केले आत्महवन. अर्जुना भगवान परमात्मा सांगतात, हे बघ अर्जुना, संयमरूपी यज्ञात विषयादिकांचे हवन करून शिल्लक राहिलेल्या आत्मबोधाचे सुख जो पुरोडाश याचे ते सेवन करतात. अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक जण मुक्त होऊन गेले आहेत. या यज्ञक्रिया जरी वेगवेगळ्या आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती मात्र एकच आहे. त्यापैकी काहींना द्रव्ययज्ञ असे म्हणतात, काही यज्ञ तपोबलाने साधले जातात, कित्येक योगयज्ञ म्हणून सांगितले आहेत. कित्येक यज्ञात वेदांच्या शब्दांचा उच्चार करून शब्दांनी शब्दांचेच हवन करतात, त्यास वाग्यज्ञ म्हणतात. ज्यात ज्ञानाने जाणवयाची वस्तू जे ध्येय जाणता येते त्यास ज्ञानयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत कारण त्यांचे अनुष्ठान अत्यंत त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकली त्यालाच त्या यज्ञाची योग्यता प्राप्त झाली असे जाणावे. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात, योग समृद्धीने संपन्न असतात, म्हणून ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंतेचे हवन करतात. मग अपानाग्निचिनी मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपान प्राणी अर्पिती एक दोहितेही निरोधिती ते प्राणायामी म्हणिपती पंडुकुमरा. कुणी अभ्यासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. कित्येक हठयोगी अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात. दुसरी किती एक प्राण व अपान या दोहीचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी असे म्हणतात. आणखी भगवान परमात्मा काय म्हणतात बघा, एक वज्रयोग कर्मे सर्वाहार संयमे
प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती, ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ, जिही यज्ञद्वारा मनोबळ शाळन केले, जया अविद्या जात जाळीता, जे उरले निज स्वभावता, जेथ अग्नियानी होता उरेचिना, जेथ यजितयाचा कामू पुरे, यज्ञेचे विधान सरे, मागुते जेथुनी ओसरे क्रिया जात, विचार जेथ न रिगे, हेतू जेथ न निगे, जे द्वैत दोष संगे सिंपेचिना, ऐसे अनादि सिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे, ऐसे शेषामृते धाले, की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्मते झाले अनायासे. हे बघा, कुणी साधक वज्रासन या मूलबंधापासून हठयोग करून क्रमाने अभ्यास करतात व प्राणवायुरूपी अग्नीत त्वरेने प्राणांचे हवन करतात. अशा प्रकारे हे सर्व यज्ञकर्ते मोक्षाचीच इच्छा करतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनातील सर्व मळ धुवून टाकलेला असतो. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे सहजच शिल्लक राहते, जेथे अग्नी व यज्ञ करता हा भेद उरतच नाही, जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व यज्ञ क्रिया संपते, विविध क्रिया देखील काम संपल्याने मागे फिरतात व नाहीशा होतात, जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषांच्या संगतीने लिप्त होत नाहीत, असे जे अनादि सिद्ध शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्रांनी सेवन करतात. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने जे तृप्त होतात किंवा अमर होतात, ते सहजच ब्रह्मत्व प्राप्त करतात. एरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेचे, जे योग यागू न करीतीचे जन्मले साते, जयाचे हे कथन नाही, तयाचे परत्र पुससी काही, म्हणून असो हे गोठे पाही पंडुकुमारा. जन्माला येऊन ज्यांना संयमरूपी अग्नीची सेवा घडत नाही, योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळेच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही. ज्याचे ऐहिक नीट नाही, त्याच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतो. म्हणून अर्जुना, त्याच्याविषयी बोलणेच नको. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ कायाग, ते विस्तारुणी वेदेची चांग, म्हणितले आहाती, परी तेने विस्तारे काय करावे, हेची कर्म सिद्ध जाणावे, ये तुलिनी कर्म बंधू स्वभावे पावेलना. असे जे तुला पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत ना अर्जुना, त्याबद्दल वेदात विस्ताराने वर्णन केले आहे. पण त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे, त्यातील सार हेच की सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. एवढे जाणले तरी कर्माची बाधा होणार नाही. अर्जुना, वेदो जयाचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जयान वाळयेचे फळ स्वर्ग सुख, ते द्रव्यादी यागू किर होती, परिज्ञान यज्ञाची सरीन पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी, देखे परमात्म सुख निधान, साधवया योगे जन, जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, जे धावतया कर्माची लानी, नैष्कर्म्य बोधाची खानी, जे भुकेली याधनी साधनाची. भगवान म्हणतात, अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे आणि ज्यात जड कर्मे पुष्कळ सांगितली आहेत आणि ज्यापासून स्वर्ग सुख हाच अपूर्व लाभ होतो, ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत. पण ताऱ्यांचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी
ज्ञान यज्ञाचे सर त्यांना येत नाही. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला कधीही विसरत नाहीत. जे ज्ञान आरंभिलेल्या कर्माचे प्राप्य स्थान आहे, जे आरंभ केलेल्या कर्माचे प्राप्त स्थान ब्रह्मावबोधाची कारण आहे व आत्मप्राप्ती करता जे भुकेलेले आहेत त्यांच्या सर्व साधनांचे फळ त्यांच्या पदरात पडून त्यांची इच्छापूर्ती होते. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिठी गेली, जेने इंद्रिय विसरली विषय संगू, मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलकेपण ठेले, जया माझी सापडले ध्येय दिसे, जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी, जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले तीही सांगती पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पानये. जिथे वृत्ती पांगळे होते तर्काची दृष्टी संपते, ज्याच्यामुळे इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये प्रत्यक्ष ब्रह्म सापडते, ज्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाची हाव संपते, आणि ज्या ठिकाणी न शोधता आपल्याला सहजपणे आत्मस्वरूप दिसते. बघ अर्जुना, उत्तम ज्ञान लाभावे असे तुझ्या मनात असेल तर तू या संतांना सर्व भावे शरण जा असे भगवान परमात्मा सांगतात. कारण की संत म्हणजे ज्ञानाचे घर, त्यांची सेवा हा त्याचा घराचा उंबरठा आहे. तो सेवा करून तो स्वाधीन करून घे, यासाठी शरीराने मनाने व जीवाभावाने त्यांच्या पदास शरण जा आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा कर. आपल्या सेवेने संतुष्ट करून त्या संतांना प्रश्न विचार, ते तुझ्या इच्छेचे समाधान नक्कीच करतील. जयाचेनी वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे, ब्रह्माचे निय पाडे निशंकु होय, ते वेळी आपण पेयासहिते ये अशेषे ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसे तू, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहांधकार जाईल, जे गुरुकृपा होईल पार्थागा. जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गाथोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानीये. देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमृताचा कडवसा, तो जयाची या प्रकाशा पुरेचिला, तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी, सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वहाटुळे काय अभ्रपुरे, की पवनाचे निये कोपे पानियेची जो पळिपे, तो प्रळयानळू दडपे तृणे काष्टे काही. संत बोधाच्या प्रकाशात तुझे चित्त निर्भय होईल अर्जुना. पुनः त्या चित्तात ब्रह्माप्रमाणे संशय राहणार नाही. त्यावेळी तू सर्व भूते स्वतः सहित माझ्या स्वरूपात अखंडपणे पाहशील. भगवान म्हणतात, पार्था, अशी गुरुकृपा झाल्यावर ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग सहजपणे हा मोहरूपी अंधार नाहीसा होईल. तो पातकांचे आगर, भ्रांतीचा सागर
आणि भ्रमाचा डोंगर जरी असलास तरी ध्यानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे. असे या ध्यानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्याच्या छायेसारखा हा जो थोर व सर्वविश्वांचा आगर आहे तो भ्रमाने भासतो. तो देखील ज्ञानाच्या प्रकाशात सहजपणे नाहीसा होतो. त्या ज्ञानापुढे या मनाच्या मळाची काय कथा. पण अशी तुलना करणे हेच योग्य नाही. भगवान म्हणतात, मला सांग, तिन्ही लोकांची राख पार आकाशात उडवून देणारी प्रलय काळांची वावटळ, तिच्या पुढे ढग टिकू शकतील का? अथवा वाऱ्याच्या क्षोभाने प्रलय कालाचा अग्नी भडकला तर तो पाणीही पेटवतो. तो अग्नी गवत आणि लाकडे यांना दबेल का? म्हणून असो हे न घडे, ते विचारिताची असंगडे. पुढती ध्यानाची निये पाडे, पवित्र न दिसे. येत ध्यान हे उत्तम होय, आणि काही एक तैसे की आहे. जैसे चैतन्य का लोहे दुसरे गा. या महातेजाचे कसे, जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे. का गिवसिले गिवसे आकाश हे, ना तरी पृथ्वीचे निपाडे. कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ध्यानी घडे. पंढकुमया म्हणून बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता. हे ज्ञानाची पवित्रता ध्यानीची आथी. जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारिखी म्हणीजे. तैसे ज्ञान हे उपमिजे ध्यानेसीचे. आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळ उफेडणे. तवसाच हे पार तुम्हरे, जे बोलत असा. परी तिची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जब पुसावे. तव ते मनोगत देवे जाणितले, मग म्हणतसे कीर्ती. आता चित्त देई गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी. उपाव तुझ. एकंदरीत पाहता ध्यानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणतीच नाही. म्हणून या लोकी ध्यानच उत्तम आहे. ज्याप्रमाणे या जगी दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ध्यानाच्या बरोबरीची कोणतीही वस्तू नाही. या सूर्याच्या कसोटीला त्याचे तेजस्वी प्रतिबिंब लागेल, किंवा आकाशाला कवळ्यात कवळता येईल, अथवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू सापडेल, तरच अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला, पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले तर असे दिसते की ज्ञानाची पवित्रता फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. अमृताची चौकशी विचारली तर ती अमृतासारखीच ना. तसे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे योग्य आहे. आता यापेक्षा ज्ञानाबद्दल जास्त बोलणे म्हणजे फुकट वेळ वाया घालवणे आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, तुम्ही बोलता ते खरे आहे, पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार. तोच त्याचे मनोगत देवाने जाणले. मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञान प्राप्तीचा उपाय आता मी तुला सांगणार आहे, नीट लक्ष देऊन ऐक. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, जो मनासी चाडन सांगे. जो प्रकृतीचे केले निघे, जो श्रद्धेची संपोगे. सुखिया झाला तया तिची गिवसित, ते ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. मग जे उती वास पाहिजे, ते उती शांतीची देखिजे. तेथ आप परुणी निजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरो, ध्यान बीजाचा विस्तारो. संगता असे अपारो, परी असो आता. एके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. शून्य जैसे का गृह, का चैतन्यवीन देह. तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन.
भगवान म्हणतात, आत्मसुखाची चटक लागल्यावर ज्याचे मन सर्व विषयाविषयी विटून जाते आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बडेजाव नसतो, जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, प्रकृतीच्या अधीनतेमुळे शरीराकडून घडलेली कर्मे जो स्वतःवर ओढून घेत नाही आणि जो श्रद्धेच्या योगाने संतोष पावतो, ज्या ज्ञानात निर्भेळ शांती वास करते, ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते. ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटतो आणि आत्मबोधाचा प्रकाश होतो. मग जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पैलतीर कुठे आहे हे त्याला विचार करूनही समजत नाही. अशा या ध्यानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणार विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे. ते राहू दे. ज्या माणसाला ज्ञानाची आवड नाही त्याच्या जगण्याला काय म्हणावे, त्यापेक्षा मरण बरे. जसे एखादे ओसाड घर किंवा प्राण वाचून जसे शरीर, तसे ज्ञाना वाचून जगणे केवळ शून्यवतच. अथवा ज्ञान किरा पुनोहे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे. प्राप्ती चापे वाचुनी ध्यानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी. पडिला जान जे अमृतही परी नावडे, ऐसे सावियाची आरज कुजे पडे. ते मरण आले असे पुढे जाणो एके, तैसा विषय सुखे रंजे. जो ज्ञानेसी चिमाजे, तो संशय अंगीकारिजे. एथ भ्रांती नाही, मग संशयी जरी पडिला, तरी निभ्रांत जाणे नासरा. तो एही कपरत्रा मुकला सुखासिगा, जया काळ जरू अंगी बाणे. तो शीतोष्णे जैशिनेने, आगी आणि चांदणे सरिसे चिमाने. तैसे साचहानी लटिके, विरुद्ध आणि निके. संयशी तो नोळखे हिताहित, हा रात्री दिवसू पाही. जैसा जात्यंधा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नये. ज्ञान प्राप्त झाले नसेल, पण ज्ञानप्राप्तीची नुसती इच्छा जरी त्या मनुष्याने बाळगली, तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जो ज्ञानाबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते, तेव्हा त्या मनुष्याचे मरण ओढवले आहे असे समज. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो, ज्ञानाविषयी बेफिकीर असतो, तो संशयाने घेरला जाईल यात मात्र शंका नाही. अर्जुना, अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला. इह पर लोकातील सुखाला आचवला असे समज. ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला जसे शीत उष्ण कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो. त्याप्रमाणे खरे आणि खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित व अहित हे संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाही. ज्याप्रमाणे जन्मांधाला रात्र व दिवस ठाऊक नसतो, त्याप्रमाणे संशयी पुरुषाला कशाचीच ओळख नसते. म्हणून बघ अर्जुना, म्हणून संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर. हा विनाशाची वागूर प्राणियासी, येणे कारणे तुवा त्यजावा. आधी हाची कुजिनावा, जो ध्यानाची या अभावा. माझी असे जे अज्ञानाचे गळद पडे, ते हा बहुवस मनी वाढे. म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसूनी ठाये.
ते तर संशयात्मक होये लोकत्रय. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खडग. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे. निखळू हा निवटे मग निषेखता फिटे मानसीचा. या कारणे पार्था उठी वेगी वरोता. नाशू करुणी हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान देपो. तो म्हणतसे सकृपू एके राया. तवया पूर्वा पार्य बोलाचा. विचारुणी कुमरू पंडूचा. कैसा प्रश्नू अवसरीचा करिता होईल. म्हणून अर्जुना, संशयापेक्षा मोठे दुसरे थोर घातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. यासाठी तू त्याचा त्याग करावा. जिथे ज्ञानाचा अभाव असतो तिथे तो संशय असतो. त्या संशयाला एकट्यालाच प्रथम जिंकावे. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा संशय मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही, तर तो बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. कोणत्या? तर चांगले ज्ञानरूपी खडक जर हातात असेल तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनातील सर्व मळ संपूर्णपणे नाहीसे होतात. म्हणून अर्जुना, आपल्या मनातील सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, ऐका. सर्व ज्ञानाचा जनक व केवळ ज्ञानाचा दीपच असा जो श्रीकृष्ण तो कृपाळपणे अर्जुनास याप्रमाणे बोलला. आता पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन समयोचित प्रश्न विचारे. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती, म्हणिपेल पुढा जयाची या बरवेपणी. की जे आठा रसाची ओवाळणी, जो सज्जनाची आयनी विसावा जगी. तो शांतोची अभिनवेल, ते परियसा मराठे बोल. जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरीत. जैसे बिंब तरी बचके फडे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ना तरी कामितयाची या इच्छा, फळे कल्पवृक्षो जैसा. बोलो व्यापको होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे. तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती. जैसे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. पाधीच साखर गो आवडे, तेची जरी ओखदे जोडे. तरी सेवा विना का कोडे, नावा नावा. सहजे मलया निलो मंद सुगंधो, तया अमृताचा होय स्वादो. आणि तेथेची जोडे नादो, जरी दैवत गत्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी. तेवेची काना करवे, म्हणवे बापू माझा. ही अर्थाची खान रसांचा उत्कर्ष पुढे सांगितला जाईल. ज्याच्या चांगलेपणावरून बाकीचे आठही रस ओवाळून टाकावेत. जो जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे, तो शांत रसत, ज्यात अपूर्वतेने प्रकटे असे अर्थपूर्ण, समुद्रापेक्षाही गंभीर असलेले मराठी बोल ऐका. जसे सूर्यबिंब बचकीत मावण्या एवढेच दिसते, परंतु त्याच्या प्रकाशाला त्रिभुवनही पुरत नाही, तशी या शब्दार्थाची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. अथवा कल्पवृक्ष जसा सर्व कामना पूर्ण करतो, तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रोते हो, तुम्हाला आणखी काय सांगावे? तुम्ही जाणकार आहात तेव्हा नीट लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती, असे ज्ञानोबराय म्हणतात. ज्याप्रमाणे एखादी सुंदर स्त्री
गुणी, शीलवती व पतिव्रता असते, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीत शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल. आधीच साखर सर्वांना प्रिय आणि त्यात ती जर औषध म्हणून मिळाली तर मग ती आनंदाने वारंवार का खाऊ नये? मलय पर्वतावरील वारा स्वभावतच मंद व सुगंधी असतो. त्यातच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवयोगाने तेथे जर पंचमसुरासारखा नाद कानी आला तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने सर्वांगाला गार वाटेल, मधुर गोडीने जिभेला समाधान वाटेल, कानांना तेच समाधान लाभेल. तैसे कथेची एकने एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे तरी निंबका पियावा. तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःखा न देता. येथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझे मरणी आथिनिया रानुका. गीतार्थु हानिका ध्यानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू. ही कथा ऐकल्यावर कानाचे पारणे फिटेल आणि संसार दुःखापासून काही एक विकार न होता ते आपोआप नाहीसे होईल. जर मंत्रानेच शत्रूचा नाश होईल तर मग कंबरेला कट्यार का बांधावी? तसे दूध साखरेने जर रोग नाहीसे होतील तर कडुलिंबाचे सेवन का करावे? त्याप्रमाणे मनाला न जिंकता व इंद्रियांना दुःख न देता या श्रवणामध्येच प्रत्यक्ष मोक्ष आहे. म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल ना तितक्या उत्कंठतेने हा गीतेचा अर्थ ऐका. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ध्यानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. इति श्रीज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां चतुर्थोऽध्यायः. पुण्डलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.